नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसातून मी परत व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे. सो इथून पुढं मी प्रयत्न करत राहील की चांगल्या चांगल्या विषयावरती व्हिडिओ बनवल. तर रिसेंटली आता पेट्रोल बचत हा टॉपिक निघाला आहे. सो पेट्रोल बचत नाहीतर तुमच्या घरी कुठली गाडी आहे, ट्रान्सपोर्टेशनसाठी कुठली गाडी वापरावी, जेणेकरून तुम्हाला जे आत्ता विन विन सिच्युएशन निघाली आहे तर आता सडनली एका दिवसात तुम्ही कार बंद, मग मोठमोठ्या लक्झरीज कार सोडून मग बाईकवर जाणं. अरे बाईकवर जायला लागलं, नको, बाईकवरती पण पेट्रोल जातं. मग सायकलिंग करू, एकदम जोश आला, चला सायकल. मी पण मागच्या वर्षी मस्त व्हिडिओ केलं होते. 4 दिवस जोश होता आणि नंतर अडथळे येतात. सो हे जे काही आत्ता सगळ्यांसमोर प्रश्न उद्भवत आहेत की पेट्रोल महाग झालं, कार वापरायची नाही, कमीत कमी इंधन वापरलं पाहिजे. याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरात किती गाड्या आहेत याचं स्टेप बाय स्टेप कसं करू शकतो त्याच्यावरती मी आज बोलणार आहे. सर्वप्रथम बऱ्याच वेळा आपण वर्ष चालू झालं की लगेच संकल्प बनवतो आपण की आबा नाही, मी सायकलिंग करणार, पळता येत नाही म्हणून सायकलिंग करणार, नाही तर मग जिम जॉईन करणार. हे असं थोडंफार दुसऱ्याचं बघून अनुकरण करणं 1-2 आठवडे होतं, पण त्याच्या पुढं नाही जाता येत. म्हणून बरेचसे कारणं आहेत. तर अचानक तुम्ही सडनली ऑफिसला जाणं, सायकलवर उद्यापासून जाऊ असं ठरवू नका. स्टेप बाय स्टेप प्रयत्न व्हायला हवेत. आता मी साधं उदाहरण घेतो की मी पहिलं हिंजवडीला कामाला जाण्यासाठी वानवडीमधून धावपळ करायचो. सो तुम्हाला जर करिअर बनवायचं असेल आणि हिंजवडी नाही तर तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये 10 ते 15 किलोमीटरपेक्षा जास्त लांब राहत आहे, देन फॉरगेट अबाउट यू आर गोइंग टू मेक करिअर इन दॅट कंपनी. सो मी सगळ्यात पहिलं माझा वेळ कसं वाचेल त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी विचार केला आणि सगळ्या दृष्टिकोनातनं पिंपळे निलखमध्ये स्थायिक झालो. माझ्या त्या एका डिसिजनमुळं मी आता नॉर्ब्रेमसे, म्हणजे तुम्ही कुठलीही कंपनी घ्या, तुम्ही हिंजवडीमध्ये काम करताय आणि तुम्ही खूप लांब राहताय कंपनीपासून, तर ते तुम्हाला लाँग टर्ममध्ये जमणार नाही. ठीक आहे, वर्क फ्रॉम होम आहे, सगळं काही जमू शकतं, पण ते लाँग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यूनी नाही पॉसिबल. सो तुम्ही ट्रॅव्हलिंग डिस्टन्स हे पहिलं कमी केलं पाहिजे. तर माझा पहिला मुद्दा तोच आहे की तुम्ही कुठं काम करताय आणि तुमची नीड काय आहे. म्हणजे आठवड्यातून एकदा गावी जाणार, सो राहतं घर, गाव आणि ऑफिस. सो याच्यामध्ये तुम्ही ते बॅलन्स डेव्हलप केलं पाहिजे. तुम्ही जास्त तुमचा टाईम पण नाही वाया घालवला पाहिजे. इंधनाची तर जास्त वापर होतोच आणि ते वायाही जातं. म्हणून तुमचं डेली ट्रान्सपोर्टेशन काय आहे, डेली बघा, वीकली बघा, मंथली बघा आणि इयरली बघा. ते कमीत कमी कसं होईल याच्याकडे लक्ष द्या. सो त्याच्यामुळं लगेच सायकलवर जंप करणं आत्ताच्या घडीला तरी भारत म्हणा नाहीतर महाराष्ट्र, पुणे, जास्त कुणालाही शक्य नाही आहे. कारण याचं मुळातलं दुसरं कारण मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या इथं कसं झालं आहे, शहरामध्ये 70-80% पब्लिक स्थायिक झालेली आहे आणि गावाकडे व्यवसाय नाही आहे, नाहीतर पैसे कमवण्यासाठी कोणाकडं मुद्दल नाही, तर स्थायिक व्हायला प्रॉब्लेम होतात. म्हणून नोकऱ्या नाही तर जिथं कुठं पैसे कमवता येईल म्हणून सगळे जण पुण्यात नाही तर शहरामध्ये येतात. तर त्याच्यामुळं काय झालं आहे की रस्ता कमी. आता हिंजवडीला जाण्यासाठी
रस्ता एकच आहे, जास्तीत जास्त 2-3 ठिकाणाहून लक्ष्मी चौक नाही तर फेज 1 जातानाचं नो एंट्री, येताना नो एंट्री, असं जास्तीत जास्त करून ते थोडंफार बॅलन्स होतं. पण जिथं कुठं जास्त गरज आहे तर तिथं रस्ते कमी आणि वाहनं रोज लाखोनी वाहनं धावपळ होतात जिथं कुठं जास्त इंडस्ट्रियल एरिया आहे. तर महाराष्ट्रातलं कुठलंच शहर असं राहिलेलं नाही आहे की आबा वाहनं रस्त्यावरून प्रमाणापेक्षा जास्त वाहतात आहे. साधा 10 वर्ष पहिलं विशालनगरला लिंक रोड नव्हता. 10 वर्ष पहिलं आम्ही सायकलिंग काही जमायचं. आता लिंक रोड झाला. 10 वर्षामध्ये लेफ्ट राईट एवढ्या बिल्डिंगा झालेल्या आहेत आणि जिथे कुठं ट्रॅफिक होतं म्हणून सगळेजण त्या लिंक रोडनी ट्रॅव्हल करतात. तर हे जवळपास सगळ्याच चौकात, सगळ्याच गल्लीमध्ये ही सिच्युएशन आहे. म्हणून ते काही आजच्या दिवशी एका दिवसात सडन तुम्ही मनावर घ्याल आणि लगेच रोज सायकलिंग होईल तर ते सोडून द्या. तर पहिला मुद्दा माझा तोच आहे की तुम्ही ट्रॅव्हलिंग डिस्टन्स कमी कसं करता येईल आणि ते जर कमी झालं तर तुम्ही पेट्रोल बचत नाही तर एन्व्हायरमेंटल बचत हे करू शकता. मी दुसऱ्या मुद्द्यावर येतो. आता घरातल्या गाड्या फेकून टाकायच्या का? तर नाही. मी जोशमध्ये सायकलिंग चालवायला लागलो, नंतर आता सायकलिंग पडून राहिली, त्याला धूळ लागते, गंज पडते. आता काल परस मी ती साफ केली. तुमच्या घरी कुठलीही वस्तू जर तुम्ही वापरली नाही तर गंज लागतो. हे निसर्गाचा नियम आहे. म्हणून जर तुमच्या घरात 3-4 वाहनं असतील, सायकल म्हणा, 2 टू व्हीलर, 1 कार आणि आजकाल प्रत्येक माणसाच्या पाठीमागे 1 नाही तर 2 तरी वाहनं आहेतच. सो त्या सगळ्या वाहनांचा दळणवळणासाठी कसा वापर करता येईल तर त्याचा जरा विचार करा. सो ट्रॅफिकच्या ठिकाणी रोज सायकलिंग करून तुम्ही जाणं शक्य नाही. तुम्ही घामाघूम व्हाल आणि ऑफिसमध्ये तसंच दिवसभर काम नाही करू शकत. आपल्याकडे तेवढ्या सिस्टम्स नाही झाल्या. हळूहळू 10 वर्षानंतर सगळेजण एन्व्हायरमेंटचा विचार करायला लागला, ट्रान्सपोर्टेशन वाढल्या तर थोडाफार बदल होईल. पण तेवढा नाही होणार की डेली सगळेजण पुण्यातली लोक ॲम्स्टरडॅमसारखं सायकलवरती रोज जातील आणि आपलं अचानक इंधन कमी होईल. त्याला वेळ लागेल. सो चांगली गोष्ट आहे. म्हणजे गव्हर्नमेंट वरून टॉप मॅनेजमेंटकडून ज्यावेळेस येत नाही त्यावेळेस लोकांचे डोळे उघडत नाही. म्हणून ठीक आहे, सुरुवात तरी होती, त्याच्यावरती डिस्कशन होईल. कोणाला पटलं तर ते लाँग टर्ममध्ये विचार करतील. तर दुसरा मुद्दा, तुमचं वाहनं, घरात जे काही आहेत त्याचा सिस्टमॅटिक वापर करा. म्हणजे धुळखाट पडून देऊ नका. जिथं गरज आहे म्हणजे डेली सायकलिंग, पुण्यामध्ये शहरामध्ये तरी डेली सायकलिंग नाही आहे तर ॲटलिस्ट तुम्ही दुसऱ्यांचा विचार करून हिंजवडीला बाईकने तरी जा. तर 50% ट्रॅफिक कमी होईल. 50% ट्रॅफिक कमी झालं तर थोडंफार तरी पेट्रोल बचत होईल. जे कोणी आता पावसाळ्यात कारपुलिंग म्हणा नाही तर ग्रुपमध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग करा म्हणजे ॲटलिस्ट 30% तरी कारचा यूज आणि जेवढं तुम्ही दुसऱ्यांचा विचार कराल तर हे ट्रान्सपोर्टेशनमध्ये हे मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही दुसऱ्यांचा विचार करायला सुरुवात केला पाहिजे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा विचार कराल तेव्हा रस्त्यावरती मी कमीत कमी जागेमध्ये दळणवळण करेल. तर कमीत कमी जागा सायकलला थोडीशीच जागा लागते, त्याच्यानंतर बाईकला थोडी जागा आणि मग त्याच्या 2 पट नाही तर 4 पट ही कारला जागा लागते. म्हणून कमीत कमी जागा रस्त्यावरून कसं तुम्ही घेऊन ट्रॅव्हलिंग कराल तर तसं 4 चाकीच्या जागी 2 चाकी परवडेल. 2 चाकीमध्ये मग जमलंच तर पुढं जाऊन पुण्यामध्ये मेट्रोच्या 7-8 लेन्स चालू झाल्या तर आजकाल कोथरूडलाही लोक सायकल नाही तर मेट्रोमध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. तर ॲटलिस्ट तुम्ही हॉबी म्हणून सॅटर्डे संडे बाय डिफॉल्ट प्रत्येकाला सुट्ट्या आहेत. जो कोणी माणूस हडपसरला राहतो आहे तर सायकल मेट्रोमध्ये टाकून चाकणला गेला नाही तर नाशिक फाट्याला उतरला, तिथून मग 20-25 किलोमीटर सायकलिंग करून परत वैतागून घरीपर्यंत जाऊ नाही शकत तर मेट्रोचा वापर करा. सो हॉबी म्हणून सायकलिंग चालू करू शकता.
पण डेली ऑफिस आत्ताच्या घडीला तरी तेवढं शक्य नाही आहे. आपल्या शहरामध्ये सारखे रस्ते खराब असतात, ऊन वारा पाऊस, हे 3 वातावरणातले मूळ बदल आहेत. त्याच्यामुळं आपली कन्सिस्टन्सी नीट राहत नाही आणि स्वतःवरती तुमचा कंट्रोल येण्यासाठी खूप वेळ जातो. तुम्हाला रोज पैसे कमवायचे आहेत, आज 9 तास काम करायचं, उद्या 9.5 तास, नंतर बऱ्याचशा डिपेंडन्सीज असतात. म्हणून सायकलवरती तुम्ही स्पीड मॅनेज करू शकत नाही. आत्ताच्या घडीला सायकलिंग हा जस्ट हॉबी नाहीतर एक्सरसाइज म्हणून तुम्ही करू शकता. डेली ऑफिसला येऊ शकत नाही. अजून तेवढ्या सुविधा, पॉप्युलेशन म्हणजे तेवढी जागाच मोकळी नाही आहे की कुणी रस्ते फक्त सायकलिंगसाठी रिझर्व राहतील. जेव्हा केव्हा रिझर्व राहतील त्यावेळेस नक्की बदल होईल, पण त्याला खूप वेळ लागेल. बघूया आपण. तर हे माझं थोडंफार मत आहे की अचानक तुम्ही सडन स्टॉप करू नका. सो पेट्रोल बचत ही लगेच एका दिवसात होत नाही. तुम्ही 4ही गोष्टीतून विचार करा आणि तुमचं 2-3च मुद्दे आत्ता पेट्रोल बचतवर आहे. तुमचं डेली, मंथली आणि इयरली ट्रॅव्हलिंग कसं आहे आणि ते तुम्ही कसं कमीत कमी करू शकाल. डेली जास्त ट्रॅव्हलिंग असेल तर ते कमी कसं करता येईल. मग तुम्ही बाईकने ऑफिसला जाऊ शकाल का, तिथं तुमचे पेट्रोलचे पर्सेस होईल. सायकलिंग इमिडिएट नाही, हॉबी म्हणून तुम्ही सायकलिंग करा, पण डेली ॲक्टिव्हिटीमध्ये सायकलिंग हा प्रकार मोडत नाही. जेवढं तुम्ही 30% सायकलिंग करा, 60% टू व्हीलरचा वापर करा आणि राहिला तर 10% म्हणजे डेली म्हणण्यापेक्षा वर्षभरात 10-20% तुम्ही पावसाळ्यात म्हणा 4 महिने कार नाही आलं, नाहीतर गावी जायचं आहे, जिथं कुठं 2पेक्षा जास्त माणसं आहेत तिथं कार वापरा. आणि दळण स्पीड, आयुष्यामध्ये गती ही हवीच. आत्ताही माणूस जर बैलगाडी नाही तर सायकलिंगनी चालला असता तर आपली तेवढी गती झाली नसती. आपल्या याच्यामध्ये एरोप्लेनचा मी मुद्दा नाही मांडत आहे. 3च मुद्दे दळण वळण्याचे घेतो आहे की ज्याच्यामध्ये कमीत कमी पेट्रोलची बचत होऊन दुसऱ्यांचा विचार करा. रस्त्यावरती गर्दी कमी कशी होईल याचा विचार करा. मग हळूहळू गोष्टी सुधारतील आणि अचानक बदल होणार नाही. स्टेप बाय स्टेप होईल. सो गुड लक.